पारंपरिक हिंदू दिनदर्शिकेनुसार जुलै महिन्यात हिंदू आषाढ महिना पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण येतो, ज्याला पौर्णिमेचा दिवस म्हणूनही ओळखले जाते. ज्ञान, शहाणपण आणि मार्गदर्शन प्रदान करून एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या शैक्षणिक किंवा आध्यात्मिक शिक्षक व गुरूंचा सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमा हा मुख्यतः एखाद्याच्या जीवनातील गुरु किंवा शिक्षकांना धन्यवाद देण्याचा दिवस आहे. अंधार अज्ञान दूर करणारे आणि आपल्या शिष्यांना ज्ञानाकडे नेणारे म्हणून गुरुकडे बघितले जाते. आजच्या या खास दिनी नगर तालुक्यातील सालेवडगाव येथे श्रीराम मंदिर रामतीर्थ येथे गुरुपौर्णिमेनिमित्त मोठा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. श्री परमपूज्य हरिभक्तपरायण रामानंदपुरी स्वामीजी यांचे जाहीर हरिकीर्तन झाले. त्यानंतर पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सदर या ठिकाणी गुरु का करावा, गुरुची वैशिष्ट्ये. श्री स्वामीजींनी कीर्तनाच्या माध्यमातून भाविकांना संदेश दिला. या गुरुपौर्णिमेचे महत्त्व महाराजांनी त्यांच्या वाणीतून सुंदर अशा सोप्या भाषेत समजावून सांगितलं. हा आढावा घेतलाय लक्ष न्यूज जिल्हा प्रतिनिधी ख्रिस्तेब वरपे यांनी. बघूया संपूर्ण रिपोर्ट काय आहे. गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज गुरुपौर्णिमा ही पौर्णिमा खूप कालापासून सुरू आहे, अनादी काल आहे. वेदव्यास ऋषींच्यापासून ही गुरुपौर्णिमा सुरू आहे आणि आपले रामतीर्थ सालेवडगाव या ठिकाणी संत भागवत बाबा असतील यांची जन्मभूमी आहे, संत दिघे बाबा असतील यांची कर्मभूमी आहे आणि आमचे गुरुवर्य स्वामी श्यामसुंदर महाराज पुरी यांचीही या ठिकाणी कर्मभूमी आहे. ज्यावेळेस स्वामीजी या ठिकाणी रामतीर्थावरती आले त्यावेळेस मी अगदी छोटा होतो. त्यांनी गुरूंचं सानिध्य प्रत्येकाला लाभलं पाहिजे. त्यांनी असं काही जीवन घडवलं आणि असं काही जीवनामध्ये योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केलं, त्याच्याने आज आमचं जीवन कृतार्थ झालं. कारण की गुरु असे असतात जे शिष्याला गुरु हे आपल्यापदीच बसवतात आणि अशी ही गुरुपौर्णिमा. गुरु शिष्य म्हणजे एकमेकांची भेट घेण्यासाठी असतं आणि जास्त म्हणजे याच्यातून एकमेकांना वर्षभर न भेटलेले भेटतात आणि गुरूंची पूजा केली जाते. जास्त न बोलता या ठिकाणी थांबतो. हरिओम तसं, हरिओम तसं, हरिओम तसं. कुंडली गौरदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. भागवत की जय. संत सावता महाराज की जय. सुंदर महाराज की जय. गेल्या 14 वर्षापासून या ठिकाणी गुरुपौर्णिमा अतिशय मोठ्या आनंदात या ठिकाणी साजरी केली जाते. स्वामी श्यामसुंदर महाराज पुरी यांचं आगमन आमच्या गावामध्ये झालं. त्याच्या अगोदर हरिभक्तीपरायण रमतेराम दिघे बाबा यांची छोटीशी गुरुपौर्णिमा आम्ही या ठिकाणी साजरा करत होतो. परंतु स्वामी श्यामसुंदर महाराज पुरी या ठिकाणी आले आणि ते फक्त येताना एकटे आले नाही, येताना महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील हजारो भक्तगण सोबत घेऊन या ठिकाणी स्वामीजी आले. आणि आज देखील आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आळंदीपासून, मुंबईपासून, नागपूरपासून मोठा भक्त परिवार या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि अगदी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी श्री रामतीर्थामध्ये ही गुरुपौर्णिमा स्वामीजींच्या सानिध्यामध्ये, स्वामी रामानंदपुरी यांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी होत आहे. या ठिकाणी आळंदीवरून आमचे भाऊ असतील किंवा हरिभक्तीपरायण काळे सर असतील, असे अगदी वयोवृद्ध माणसं देखील, शिष्य देखील या ठिकाणी गुरुजींच्या सानिध्यात, गुरुजींच्या समोर लीन होण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आलेल्या सर्व भक्ती परिवाराचं, भक्तगणांचं या ठिकाणी रामतीर्थ सालेगाव ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. आणि या न्यूज वाहिनी आपलं देखील मनापासून अगदी कौतुक करतो की अगदी या छोट्या गावापर्यंत, या छोट्याशा रामतीर्थापर्यंत आपण आलात आणि आम्हाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपलं देखील मनापासून खूप खूप